एक मोठी बातमी समोर येते नागपुरातनं। नागपूरमध्ये ईद मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईन मुद्दा गाजवण्याचा प्रयत्न झालेला आहे। नागपूरच्या ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये काही तरुणांनी हाताच्या दंडावरती पॅलेस्टाईनचे झेंडे बांधलेत आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी कारवाई केली आहे। ईद ए मिलाद उन्नबीच्या मिरवणुकीमध्ये नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही तरुण पॅलेस्टाईनचे झेंडे हाताच्या दंडावरती बांधत मिरवणुकीमध्ये आलेले दिसले। अधिक माहिती घेऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, या प्रकरणी 3 तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत। तिथे मिरवणुकीच्या ठिकाणी काही लोक अशा पद्धतीनं हाताला रेडी टू विअर या पद्धतीनं ते पॅलेस्टाईन झेंडे बांधता येतील अशा पद्धतीनं वितरित करण्यात येत असल्याचं आढळून आलं होतं आणि पोलिसांनी हा प्रकार लक्षात येताच 3 तरुणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं चौकशी सुरू आहे आणि यामागे कोण आहे हे सगळं आता विचारलं जात आहे। पण तरी हा धक्कादायक प्रकार आहे। प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीदिनी ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात येते आणि त्यानिमित्ताने नागपुरात भली मोठी मिरवणूक निघते। हजारो लोक त्यामध्ये सहभागी असतात। अशा वेळेला पॅलेस्टाईनच्या मोठा मुद्दा इथे जागवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद संजय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।